ची सुनावणी ही बीड कोर्टात होणार आहे। वाल्मिकला केस कोर्टात नेलं जाणार नाहीये। सुरक्षेच्या कारणामुळे बीड न्यायालयात सुनावणी होणार आहे। बातम्या आपण पाहतोय, वाल्मिक कराड याची सुनावणी आता बीड न्यायालयात होणार आहे। केस कोर्टात त्याला नेलं जाणार नाहीये। खरं तर सकाळपासून जेव्हापासून वाल्मिक कराडला न्यायालयात हजर करण्यासाठी म्हणून बाहेर काढलं, गाडीत बसवलं, रुग्णालयात नेलं, तेव्हापासून त्याच्या आजूबाजूची सुरक्षा पाहिली। ज्या रस्त्यावरून त्याला नेलं जाणार होतं, ज्या मार्गावरून नेलं जाणार होतं, त्या मार्गावरची सुरक्षा पाहिली तर सुरक्षेचा प्रश्न हा मोठा आहे आणि प्रशासनाने गंभीरतेने घेतला इतकं लक्षात येत होतं। आणि त्याच कारणास्तव आता बीड न्यायालयामध्ये वाल्मिकची सुनावणी होणार आहे। वाल्मिकची या प्रकरणातली सुनावणी आता बीड न्यायालयात होणार आहे। केस न्यायालयामध्ये त्याला हजर केलं जाणार नाहीये। प्रतिनिधी उदय नागरगोजे आपल्या सोबत आहेत, अधिकचा तपशील त्यांच्याकडून। उदय, खरं तर बीड मधलं किंवा परळीतलं वातावरण तरी सध्या तापताना दिसतंय आणि याच पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आलाय असं म्हणायचं? नाही, असं म्हणता येणार नाही। काही कारणास्तव ही सुनावणी आता बीडच्या न्यायालयात ठेवली। बीडमध्ये देखील मोक्का न्यायालय आहे। जिल्हा व सत्र न्यायालय जे आहे ते बीडमध्ये सुद्धा आहे आणि त्या ठिकाणी मोक्का न्यायालय सुद्धा आहे। यापूर्वी मोक्का अंतर्गतच्या खटल्याची बीडमध्ये देखील सुनावणी झाली आहे आणि वाल्मिक करारावर मोक्का अंतर्गत काही आरोप ठेवण्यात आले आहेत, मोक्का लावण्यात आला आहे। त्यामुळे आता या प्रकरणाची सुनावणी बीड न्यायालयात होईल असं सध्या स्पष्ट झालंय। आता सध्या वाल्मिक कराड आणि पोलीस अधिकारी जे आहेत ते सध्या केजच्या पोलीस ठाण्यात आहेत। त्या ठिकाणी ते जी पोलीस ठाण्यातील जी प्रक्रिया आहे अटकेची ती पूर्ण केली जात आहे आणि यानंतर त्यांना बीडच्या न्यायालयात हजर केलं जाणार आहे असं समोर आलंय। आता या सकाळपासून जी तयारी सुरू होती ती केज न्यायालयात हजर करणार अशीच तयारी सुरू होती, परंतु आता ऐनवेळी हा निर्णय बदलण्यात आला असून आता बीडच्या न्यायालयात हजर केलं जाणार आहे। बरं, धन्यवाद उदय तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलासाठी।